पाहू शकता पाचव्या मॅचला सुरुवात होते पहिल्या फेरीतली ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण ही स्पर्धा मित्रांनो घर बसल्या एन्जॉय करू शकता. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वंश पाटील व्हिडिओग्राफर आहेत. चांगलं छायाचित्र टिपत असताना रोज त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ आपण त्यांच्या इन्स्टाला जाऊन फॉलो करा. वंश पाटील या ID वरती आणि त्यांना जग प्रसिद्ध नक्कीच जगामध्ये या प्रसिद्ध करा. थँक्यू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नाव बॅक टू क्रिकेट. पहिलाच बॉल डिक्लेअर झोन मध्ये जात असताना बॅटला स्पर्श झाला होता. चेंडू स्ट्राईकला आहे. फलंदाज आपण बघितलं तर मोहित आणि जतीन. आमच्याकडे आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण पाहू शकता बॅक टू बॅक 3 सिक्सर जर मारले कोणत्या फलंदाजांनी तर त्याला पोलो टी शर्ट देण्यात येईल. वांद्रेकर चषकामध्ये ब्लू भेटल. त्याचे पुरस्कार ते विकास बजागे. आपण जर का मित्रांनो मारले 3 षटकार ते आपल्याला पडगेच्या शॉपमध्ये ते टी शर्ट घेण्यासाठी जावा लागेल. एसट्या उद्ध्वस्त केल्या जातात. पहिला धक्का लागतोय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या ते 3 षटकांसाठी आपल्याला फक्त 15 मिनिटाचा अवधी दिलेला आहे.
टाइम सेट केलेला आहे. जर का आपण जास्त टाइम घेतला तर आपला इनफिल्डचा क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. याची दक्षता घ्यायची चौथ्या षटकासाठी. त्यावेळेस मात्र आपण वेळेला महत्त्व द्या. प्रत्येक संघाला विनंती असेल. षटकार ठोकलाय, षटकाराची मोर लावली जतीनने आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. आता मात्र स्पेस ओपन केलाय बॅटचा जतीनने. गोलंदाज मयूर, रिदम चुकली जातोय मैदानावरती. दडपण आलाय, दबाव आलाय मात्र गोलंदाजावरती. डेड बॉल इथे घोषित केलेला आहे पंचांनी. मोठ्या फटक्यांची नित्यंत गरज आहे पॉवर प्लेचा षटकाराने. त्याची मात्र फलंदाजी पॉवरफुल करावी लागेल. ऑन साईडला हा चेंडू खेळायचा होता पंचांकडे, जोशाने अपील केली जातोय, परंतु हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मयूरच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऋतिक आहे गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी. पहिला षटक समाप्त झाला, धावा फक्त लावल्या जातात त्या 9 या आकड्यावरती. ऋतिकचा पहिला डॉट बॉल. डाऊन दी बॉल खेळायचा होता, बॅटला स्पर्श झाला फक्त. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू खेळून काढला जातोय. एक धाव, एकेरी दुहेरी धावा धाव फलकावरती जोडल्या जातात दीपराज. शेवटच्या चेंडूवरती मयूरचा एक षटकार आला. त्याच्यानंतर मात्र ऋतिकने 2 चेंडू स्पेस केले तर खूप चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण का मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे महेश 11 पडगा संघाच्या या फलंदाजांना. आणि तशी गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावरती केली जाते. भेदकता खूप चांगली आहे, अचूकता आहे गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर ऋतिकच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून. एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, एक एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन लॉंग ऑफला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा सरकवलेला आहे आपण बघितलं तर. व्ह्यू रचना एक शॉट थर्मेनला, कारण का मागे जी मागची बाजू आहे एस्टनच्या मागे तिथे मात्र डिक्लेअर झोन आपण पाहतोय. मान्यवरांचं कटआउट, मोठे मोठे मान्यवर स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँड, हवाई पण इथं पाहावा लागेल. चेंडू इथे मात्र इट्सा बॅटच्या रडारमध्ये आला नाही, उंच उडाला होता. क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेला होता चेंडूवरती. झेल होण्याची शक्यता होती, परंतु नाही, झेल झाला नाही तिथे. आणि तोपर्यंत मात्र 2 धावा मिळत आहेत. फलंदाज आपण बघितलं तर जतीनला, आर्यन आणि जतीनच्या असे जोडे. जतीनच्या या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, बॉटम लाईनचा वापर केला होता. आधीच लाईन रीड केली नाही, थोडासा मागे ठेवलाय गोलंदाज ऋतिकने. त्याच्यानंतर फिंगर रोल करत असताना फसवा चेंडू टाकला. गतीमध्ये व्हेरिएशन खूप चांगला आहे ऋतिकच्या, हीच तर एक महत्वाची बाब आहे ऋतिककडे. आणि मात्र शांत ठेवलाय जतीनला. पुढचा बॉल थोडीशी उचली घेत आहे, बॅकफूट वरती पूर्णपणे जात असताना जतीन आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल. या षटकामध्ये दीपराज 3 डॉट चेंडू फेकलेले आहेत ऋतिकने. कमालीची गोलंदाजी केली जातोय ऋतिकच्या माध्यमातून. अटॅकिंग क्रिकेट खेळला जातोय. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर 3 धावा खर्च करतोय आणि शेवटचा चेंडू आपण पाहतोय. स्लॉट मध्ये घेतलाय, उंच उडवलाय, हवाई सफर, हल्ला चढवला जातोय शेवटच्या चेंडूवरती आणि हा येतोय दमदार षटकार. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि मात्र हवाई हल्ल्याने चेंडूला सीमारेषा पलीकडे धाडलाय 6 धावांसाठी. कारण का जे डावखोऱ्या शैलीचा फलंदाज असतात त्यांच्याकडे ताकद खूप असते आणि त्या ताकदीचा वापर केला या फलंदाज जतीनने. आणि या दुसऱ्या षटकामध्ये अंतिम चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळालं. धावा झालेल्या 18. पहिल्या षटकामध्ये दीपराज 9 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा.
गोलंदाज आहे तिसरा षटक आपण पाहतोय कानले टीम कडनं. पिंकू पहिला बॉल डाऊन दी बॉल. पहिलाच बॉल लॉब करायचा होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू येण्याचा धाडस आहे तिथे आणि मात्र एक धाव. शांत आणि संयमी क्रिकेट खेळला जातोय दोन्ही या संघांकडनं. दोन्ही पडगा टेनिस क्रिकेट मधले एक दिग्गज संघ आहेत आणि शेवटपर्यंत मात्र या दोन संघांमध्ये ही संघर्षाची लढाई मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाल्या बाबतीत शंकाच नाही. जतीनकडे स्ट्राईक 14 धावांवरती खेळतोय. 5 चेंडू स्पेस केलेला आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. धावा झाल्या 19. गोलंदाज आहे पिंकू. मागील षटकार जर बघितला तर अतिशय जबरदस्त लाजवाब षटकार आपल्याला पाहायला मिळाला स्क्रीनवरती आपण बघितलं तर. पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर. पिंकूचा हा चेंडू डॉट येतोय. खूप वेगाने भन्नाट गतीने फेकला होता चेंडू आणि हा चेंडू मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच प्रकारचे चेंडू फेकावे लागतील पिंकूला जर का धाव संख्येवरती लगाम लावायचा असेल तर. आणि तशी गोलंदाजी मात्र पिंकूच्या माध्यमातून हे केली जातोय कानले टीम कडनं. हा चेंडू लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. काव कॉर्नरच्या दिशेने एकच धाव मात्र मिळेल जतीनला. एकेरी दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकला जातोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेल्या पिंकूने 3 चेंडू स्पेस करतोय. फक्त 2 धावा खर्च केल्या. धावा झाल्यात 20. आस्किंग रन रेट जर 2 षटकांमध्ये बघितलं तर दीपराज 9.0ची सरासरी येथे गाठली होती. त्याच्यानंतर मात्र या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय पिंकू. मोठ्या फटक्यांची नित्यंत गरज आहे. ते फटके मात्र येणं आता मात्र नक्कीच गरजेचं असतील पडगा संघाला. लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पाहावा लागेल हवाई सफर आणि चेंडू मात्र स्लॉट मध्ये होता. चेंडूला धारलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय दर्जेदार षटकार. फटका खूप अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत. धीरजला इन्व्हाइट केलं जातोय अंतिम स्लोगिंग आउटच्या षटकामध्ये. पिंकूने 10 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची सफलता प्राप्त केली नाही.
एक चांगलं कारण आहे, कारण का एकच गडी गमावलेला आहे पडगा संघाने. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील, कारण त्यांच्याकडे बॅटिंग लाईन खूप चांगला आहे आणि मात्र जतीनकडे ती क्षमता आहे मोठ्या फटक्यांची, टासून टासून भरलेला आहे आणि ते मात्र मोठ्या फटक्यांसाठी जतीन जाणला जातोय. पहिला बॉल डाऊन द बॉल, राऊंड द विकेटने पहिलाच बॉल टाकायचा होता धीरजला. जिम्मेदारी आहे धीरजवरती सुद्धा, कशा रीतीने रिलीज करायचा प्रश्न निर्माण झाला असेल त्याच्या मनामध्ये. पहिलाच बॉल फुलटॉस होता, टोल वसूल करू शकला नाही आणि तिथे झेल सुद्धा घेऊ शकला नाही आपण पाहतोय. आणि चेंडू मात्र जमिनीला दान केला जातोय, त्या रूपांतरामध्ये 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. पहिलाच फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल होती, टोल वसूल करू शकला नाही जतीन आणि मात्र 2 धावा मिळत आहेत त्या खात्यामध्ये, 30 धावा. पुढचा बॉल ऑफस्टंपला सिलेक्ट केलाय चेंडूला, लाईन खूप चांगली होती, थोडासा ऑफस्टंपला ठेवलाय धीरजने आणि डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. अशाच प्रकारे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कानली टीमच्या या धीरजला, कारण का स्लोगिंगवरचा षटक आहे. आता मात्र कुठल्याही प्रकारचा धडपण न घेता मात्र फलंदाजी केली जाईल. पुढे स्टेप आउट खेळून काढलेला आहे, फटका खूप चांगला सजवलाय, चेंडूला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. याच दरम्यान आदरणीय जगदीशजी राघव पाटील माझे खेळाडू आहेत, त्याचप्रमाणे दिनकर सिंग साहेब आरकोमा इंटरनॅशनलचे मॅनेजर आहेत, त्यांना सुद्धा विनंती असेल. त्यानंतर राम नारायण पांडे साहेब DP वर्ल्ड कंपनीचे मॅनेजर आहेत. त्याच्यानंतर श्रीकांतजी गायकर साहेब आहेत उद्योजक कोंडेरीचे, यांच्याकडून या स्पर्धेसाठी चेंडू स्पॉन्सर केलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकार आल्यानंतर 37 धावा झालेल्या आहेत या चेंडूवरती, 1 धाव. याच्या अगोदर एक षटकार पाहायला मिळाला, 1 धाव. मान्यवरांचं सुद्धा आज आपण नक्कीच मान सन्मान करणार आहोत 4 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल लाभ करायचा होता ऑन साईडला, परंतु मागे ठेवलाय. गुड लेंथवरती चेंडू पडल्यानंतर बघा ऍक्शन किती छान होती धीरजची, थोडासा फिंगर रोल करत असताना चेंडूला मात्र चकमा दिलाय आणि मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावा या अंतिम चेंडूवरती, एखादा मोठा फटका एक चांगली स्कोर उभा करू शकतो महेश लेम पाडका संघ. पुन्हा एकदा त्या दिशेवर नियंत्रण आणि त्याच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, अशा रीतीने हा अंतिम चेंडू डॉट पाहायला मिळतोय धीरजचा आणि पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 37 धावा लावल्यात, 38चं एक टार्गेट ठेवलेलं आहे. माझे खेळाडू आहेत वांद्रे गावचे, त्याचप्रमाणे दिनाकर सिंग साहेब अरकोमा इंटरनॅशनलचे मॅनेजर आहेत, त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. याच दरम्यान राम नारायण पांडे साहेब DP वर्ल्ड कंपनीचे मॅनेजर आहेत आणि त्यांच्या सोबतीला श्रीकांतजी गायकर आमचे कोंडेरी गावचे एक परम मित्र, त्यांच्या सोबतीला आपण पाहू शकता त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर केलेला आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या मान्यवरांचं. या स्पर्धेसाठी खास भेट दिली आमचे सर्वांचे लाडके असे आदरणीय जगदीशजी राघव पाटील, त्यानंतर दिनाकर सिंग साहेब, राम नारायण पांडे साहेब आणि श्रीकांतजी गायकर कोंडेरीचे एक समाजसेवक, त्यांचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपण टॉच करणार आहोत, 38चं टार्गेट ठेवलेलं आहे.
अंतिम मॅच असेल पहिल्या फेरीतली मित 11 कवाड विरुद्ध पवनपुत्र वडपे. या टॉससाठी कवाड संघ इथे उपस्थित झालेला आहे. आमच्या टॉस बॉक्समध्ये नक्कीच पुन्हा एकदा आम्ही टॉस करणार आहोत. श्रीकांतजी गायकर इथे उपस्थित आहेत. वेलकम, सुस्वागतम. एक चांगले मित्र आहेत माझे आणि आमचे जवळचेच गाव आहेत. श्रीकांत गायकर आम्ही एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आज मात्र त्याला आपण मंचावरती पाहतोय आणि आम्ही मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण मला ऐकत आहोत. काही हरकत नाही, ठीक आहे. कवाड संघ इथे उपस्थित झालेले. या पण पवनपुत्र वडपे यायचं आपण लगेच टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ असते 38चं टार्गेट ठेवलेलं आहे. मित्रांनो आपण या पण टॉस करणार आहोत इथे टॉस बॉक्समध्ये. याचे आपण टॉससाठी कवाड मित 11 कवाड टीमचे इथे कॅप्टन उपस्थित झालेले. आपण टॉस करणार आहोत. अंतिम मॅच असेल मित्रांनो, पहिल्या फेरीतली 6वा सामना. चला पवनपुत्र वडपे, आपल्याला विनंती असेल, आपण आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय. टॉस केला जाईल. आमचे आदरणीय मान्यवर व्यासपीठावरती दिनाकर सिंग साहेब, त्याचप्रमाणे रामनारायण पांडे साहेब इथे उपस्थित आहेत आमच्या मंचावरती. त्यांच्या शुभ असते आपण या अंतिम सामन्याचा टॉस करणार आहोत. पवनपुत्र वडपे संघ आपण यायचा आहे त्वरित जाऊ. नाव बॅक टू क्रिकेट. तोपर्यंत आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये दीपक सुतार यांचा एक गोड आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद कल्पेशजी पाटील. सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आई गावदेवी वांद्रे आयोजित वांद्रेगड चषकमध्ये आताच मान्यवर जोडले गेलेत, त्यांचे देखील स्वागत. दिनाकर सिंग साहेब असतील, त्याचबरोबर रामनारायण पांडे साहेब या ठिकाणी जोडले गेलेत. श्रीकांतजी गायकर कोंढेरीचे, ज्यांच्या माध्यमातून चेंडूंची व्यवस्था स्पर्धेसाठी केलेली. रुपेश पाटील बासे ते देखील जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल डॉट बॉलने सुरुवात केली गोलंदाज मोहितने. दुसऱ्या डावामध्ये, दुसऱ्या इनिंगमध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांडली टीमला, जो राहुल दादा चंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, 38 धावांची आवश्यकता. बॅटिंग तेवढी चांगली झाली नाही महेश 11 पडगा टीमची. मोहित, दुसरा बॉल, कटरचा वापर, बॅटची कडा, हवेत बॉल खूपच दूर होता. प्रयत्न चांगले केले विकेट किपरने. डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते. समीर आणि त्याच्या सोबतीला ऋतिकची ही जोडी. समीरने 2 चेंडू फेस केलेत, एक धाव त्याच्या खात्यामध्ये. टीमचं खातं ओपन झाले आणि आता स्ट्राईक एनवर ऋतिक पाहायला मिळतोय. मयूर जाधव मीनाक्षी कांडली टीमचा, याच्या नावावर देखील पडगा टेनिस क्रिकेटमध्ये या हंगामाचं एक अर्धशतक राहिलं. पहिलं अर्धशतक या हंगामाचं पडगा टेनिस क्रिकेटमधील शिवाजी भालेकर एकवीर स्पोर्ट झुपाडा याच्या नावावर राहिलं. त्यानंतर प्रतीक विशेच्या नावावर 2 अर्धशतक राहिलेत. हिरामन शेलर याच्या नावावर पडगा टेनिस क्रिकेटमधील 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा रेकॉर्ड राहिले. मोहित सवाल ऋतिकसाठी क्लीन बॉल, दांडी गोल, विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना मीनाक्षी स्पोर्ट कांडली टीमला फलंदाज बाद ऋतिक. क्लीन बोल्ड केलं यावेळेस मोहितने. बॅटर ऋतिकला स्वतःचं खातं देखील ओपन करता आले नाही. खूपच स्वस्तामध्ये ही विकेट गेली. 38 धावांचं संरक्षण करायचे 4 ओव्हरमध्ये. चांगले टार्गेट सेट करता आलं नाही पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना. जतीनने भरपूर चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले, परंतु आर्यन आणि मोहितने नाराज केलं बॅटिंग करत असताना. मोहितच्या खात्यामध्ये फक्त सिंगल धाव आली होती. तोच मोहित आता गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिली विकेट मिळवून देतो आपल्या टीमसाठी. मित 11 कवाड आणि पवनपुत्र वडपे संघ आपण रिपोर्टिंग करायचे. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळी स्लॉग क्रिएट करण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सायने चेंडू चालले डीप मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण. वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय.
फक्त सिंगल धाव येते. प्रत्येक धाव महत्वाची असेल या मॅच मध्ये. महेश 11 पडगा टीमसाठी महेश जी सासे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ आता प्रत्येक धावाचं रक्षण करण्यासाठी फिल्डिंग डिपार्टमेंट आता चार्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी पॉवर पिचवर मध्ये 1 विकेट 4 बॉलमध्ये 2 धावा आतापर्यंत मोहितने खर्च केलेत. मोहित करणारी गोलंदाजी पहिले 4 बॉलमध्ये पाहायला मिळते. डीप मिड विकेट मध्ये लॉंग ऑन मध्ये असे 2 क्षेत्ररक्षक लेफ्ट हँडर बॅटरसाठी मोहितने ठेवले गेलेत. स्ट्राईकवर समीर. यावेळेस कटरचा वापर गतीने भन्नाट गतीने बीट केलं. समीरला अजून एक टॉट बॉल पाहायला मिळाला. 38 धावांचं रक्षण करण्यासाठी जी सुरुवात पाहिजे होती पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये ती करून दिली मोहितने. अकुट टप्पा शॉर्ट ऑफ पुल केलाय. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉलला गुल केला आणि षटकार ठोकला फलंदाज समीरने. शेवटचा बॉल हॅफ ट्रकर होता त्याला पुल करत असताना षटकार आला समीरच्या बॅटमधून. ओव्हरच्या समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट 1 विकेट 8 धावा अशा स्थितीमध्ये बॅटिंग सध्या सुरू आहे मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमची. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी केली. गोलंदाजी चांगली राहिली आहे. मयूर जाधवने पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा 1 विकेट. धृतिकने दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा त्याला विकेट प्राप्त करता आली नाही. पिंटूने तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आणि चौथ्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा. गोलंदाजी चांगली राहिली. 10च्या वरती कोणत्याच गोलंदाजाने धावा खर्च केल्या नाहीत आणि आता 38चे लक्ष पूर्ण करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमच्या खात्यामध्ये 8 धावा आल्यात. विष्णुदादा चंदे पडगा विभागातील एक मोठं नाव, नेहमी चर्चेत राहिलेलं नाव राजकीय क्षेत्रातील, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य केले गेले. ग्रामीण टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. दुसरं षटक प्रेम. आता विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा 2 विकेट. चांगली गोलंदाजी मोहितने केली. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवले गेले. स्ट्राईकला स्वीप करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर होता. वाईटचा इशारा. पिंकू स्ट्राईक एंडवर गतीचा भन्नाट वापर केला यावेळी प्रेमने, परंतु लेन चांगली होती. लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलने या ओव्हरला सुरुवात केली. यावेळी ऑन साईडला स्विंग करायचा होता. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. खूप दूरवरून बॅट फिरवली होती. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला. असेच भरपूर डॉट बॉल काढावे लागतील तरच थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमवर, कारण का मयूर जाधवचं येणं अजूनही बाकी आहे. पिंकू स्ट्राईक एंडवर ऑफ स्टंपच्या आत आले. यावेळी ऑन साईडला स्लॉग इट केलाय. बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा फ्लॅट 6. सहा धाबींच्या मदतीने टीमची धावसंख्या त्या झपाट्याने वाढत असताना जाऊन पोहोचते ती 15 वर. राईट हँड ओव्हर द विकेटने प्रेम जात असताना अगदी ऑफ स्टंपच्या आत आला पिंकू आणि स्लॉग हिट केला. ऑन साईडला फ्लॅट 6 पाहायला मिळाला स्क्वेअर लेग मध्ये. 15 धाबा 1 विकेट 1.2 बॉलचा खेळ समाप्त. दुसरं षटक सध्या सुरू आहे. पिंकूने 3 बॉल फेस केले, 7 धाबांचं योगदान दिले. प्रेमचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज आणि गोलंदाजाच्या हातामध्ये झेल. दुसरा विकेट डाऊन. मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमचा फलंदाज बाद पिंकू. चांगला झेल आपल्याच गोलंदाजीवर पकडत असताना गोलंदाज प्रेम मागच्या बॉलवर षटकार खर्च केले. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा आणि बॉल अगदी खेळपट्टीवरच हवेमध्ये होता. मुख्य व्यासपीठावर सध्या तरी आपण विचार केला तर दिनाकर सिंग साहेब आर्कोमा इंटरनॅशनलचे मॅनेजर सिंग साहेब या ठिकाणी जोडले गेले. त्याचबरोबर डीपी वर्ल्ड कंपनीचे मॅनेजर रामनारायण पांडे सर, श्रीकांतजी गायकर कोंडिरीचे उद्योजक, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 10 बॉल बॉक्स चेंडूंची व्यवस्था केली गेली. बाशागावचे रुपेशजी पाटील चारही मान्यवरांचं वांद्रेकर चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर
नानकरचे अनिलजी जाधव देखील जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 1.3 मध्ये 15 2 विकेट अशा स्थितीमध्ये नवीन बॅटर मयूर जाधव. पडगा टेनिस क्रिकेटमधील एक अर्धशतक या हंगामाचं मयूर जाधवच्या नावावर राहिलं. या फलंदाज आता 4थ्या क्रमांकावर आले. हा पेपर सोपा असेल मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमसाठी. 38 लक्ष 4 ओव्हरमध्ये सध्या धावपलकावर 15 धाबा 2 विकेट. चांगल्या स्थितीमध्ये सध्या मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ. प्रेम ओव्हर द विकेटने लेग स्टंपवर लेंथ चांगली होती, लाईन थोडीशी खराब होती, परंतु डी झोनमध्ये बॉल चाललाय, सिंगल येते. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचते. ओव्हर द विकेटने मयूरसाठी फुल टॉच ऑन सेटला पुल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल आणि ब्युटिफुल षटकार ठोकलाय मयूर जाधवने. बॉलला पाठवलंय टोल नाक्यावर, टोल वसूल केलाय फुल बॉलवर मयूर जाधवने. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 वर. लेन चांगली होती, यॉर्करचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 23 वर जाऊन पोहोचले. हे गणित आता सोपं झालंय मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमसाठी. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. आणि अजूनही आपण जर विचार केला तर 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 16 धाबांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये मोहितने 8 धाबा खर्च केले, 1 विकेट आली. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रेमच्या विपक्षामध्ये 2 षटकार आले. मयूर जाधवच्या बॅटमधून 1 षटकार आला होता, पिंकूच्या बॅटमधून देखील 1 षटकार आला, तो बाद झाला. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रेमने 14 धाबा खर्च केल्या, एकूण 22 धाबा, 2 विकेट. आता सामना जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 16 धाबांची गरज. याच 8ची सरासरी गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमला. दोन्ही चांगले बॅटर सध्या खेळपट्टीवर आहेत. लेफ्ट हँड बॅटर समीर जो नेहमी चांगली बॅटिंग करत असतो आणि स्ट्राईक नॉन स्ट्राईक इनवर मयूर जाधवची जोडी, ही जोडी तोडावी लागेल. या ओव्हरमध्ये ही जोडी तोडली तर थोडासा शिरकाव करण्याची संधी महेश 11 पडगा टीमला मिळेल. तिसरं षटक मनीषाचं. लेफ्ट हँड बॅटर समीर स्ट्राईक एनवर. राऊंड द विकेटने कटरचा वापर जरूर केला, परंतु पिचिंग खराब होती थोडीशी. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आणि लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग ठेवत असताना लेग कटर करण्याचा प्रयत्न केला, परंतु कटर जरूर झाला बॉल, परंतु खूपच बाहेर होता विकेटपासून. एक्स्ट्रा धाव खर्च होते वाईटच्या रूपाने. पुढ्यात टाकलाय, समोर लॉफ केलाय, फेकून दिलाय लॉंगन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा उत्तुंग षटकार ठोकलाय समीरने. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वर आणि आता 11 बॉलमध्ये 9 धाबांची गरज. सुरुवातीलाच उल्लेख केला होता की मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमसाठी 38 धाबा सहजतेने या धाबा पूर्ण होऊ शकतात. त्यांच्याकडे बॅटिंग लाईन भरपूर आहे. समीर, ऋतिक, मयूर, पिंकू यांसारखे 4 चांगले बॅटर आहेत. यावेळी क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय, त्याला भेदून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग केली समीरने. यावेळेस प्लेड आउट होत असताना बॅटची कडा आणि त्याच्यानंतर चेंडू यष्ट्यांवर जाऊन बदललंय. विकेटचं पतन. तिसरा झटका लागलाय मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमला.
मान्यवर आमच्यामध्ये जोडत असताना वडपे गावचे उद्योजक सन्माननीय मनोज वडोलकर या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. वांद्रेकर चषक आई गावदेवी स्पोर्ट वांद्रे आयोजित क्रिकेटचा हा थरार सध्या पाहायला मिळतो. स्पर्धेचा दुसरा दिवस, पहिल्या फेरीतील ही मॅच. महेश इलेव्हन पडगाणी मीनाक्षी स्पोर्ट कांदली. 9 बॉलमध्ये फक्त 5 धावांची गरज आहे. गणित सोपं झाले मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमसाठी, कारण बॅटिंग चांगली केली समीरने. त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्याची विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर ओमकार आलेत. ओव्हर द विकेटने ओमकारसाठी ऑन साईडला टर्न केले. कार्पेटच्या सायने बॉल चाललाय स्क्वेअर लेगमध्ये, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण, तोपर्यंत सिंगल धाव येते. 4 ओव्हरची मॅच. परिस्थिती अशी आहे की 3 ओव्हरमध्येच मॅच समाप्त होईल. नंदू वडोलकर वडपेगावचे उद्योजक या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. फुलटॉस लेग स्टंपवर फक्त दिशा दिली, 9चा इशारा. डी झोन मध्ये बॉल जाईल. या ठिकाणी येथील 2 धाबा. खराब बॉल पाहायला मिळाला गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. दुष्काळात 13वा महिना, कारण का 8 बॉलमध्ये आता धावांची आवश्यकता आहे, फक्त ती 2. 8 बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना खराब बॉलची हाताळणी केली. येणारा बॉल फ्री हिट ओमकारसाठी. फ्रीटचा बॉल, 2 धावांची गरज. स्विंग केली बॅट, परंतु फाईन क्षेत्रामध्ये बॉल जाईल. डी झोन मध्ये सिंगल धाव येते आणि आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे. धावसंख्या बरोबरीने सुटली ने, फक्त एका धावेची गरज. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक नाही येत आणि त्याचबरोबर ती एक सिंगल धाव आता पूर्ण होत असताना सामना जिंकलाय मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमने. एकतर्फी मॅच होताना पाहायला मिळाली. मोठ्या फरक्याने ही मॅच जिंकली मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमने. अभिनंदन राहुलजी चंदे, अभिनंदन मयूर जाधव, ऋतिक, पिंकू, अभिनंदन